नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी नाथा सावंत. मराठी भाषा गौरव दिन विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयावर साजरा केला जातो आहे. आपण जे सर्व मराठी भाषिक आहेत किंवा महाराष्ट्रात राहणारे जे लोक आहेत हे खऱ्या अर्थानं मराठी बोलतात का व्यवस्थित, त्यामध्ये काय इंग्लिश शब्द असतील, काय हिंदी शब्द असतील, काळानुसार ही मराठी भाषा जी आहे ते मिक्स का झाले आणि कशा अनुषंगानं आपल्याला मराठी बोलता खऱ्या अर्थानं येतं का, आणि मराठीमध्ये इंग्लिश शब्द वापरले जातात हे कसं. तर आपण एखादं कम्प्युटर असेल तर त्याला संगणक शब्द आहे, मग आपण जर तो संगणक वापरला तर काही जणांच्या लक्षात येत नाही की हा कम्प्युटर ह्याला म्हणतात. अशा पद्धतीनं मराठी भाषा जी आहे ती यामध्ये मिक्स झालेली आहे. आपल्यासोबत विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे महेंद्रजी कदम सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली पाहिजे, पण मराठी थोडी मिक्स झाली जाते, याबद्दल काय सांगा? एकतर मुळात पहिली गोष्ट ही आपण लक्षात घेतली पाहिजे की मराठी भाषेला 2000 वर्षांचा इतिहास आहे. आणि या 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये जगातली कोणतीही भाषा एका भाषेतून जन्माला आलेली नसते. आपण जर जागतिक भाषांचा इतिहास तपासला तर आपल्याला असं लक्षात येईल की आजचं इंग्रजी हे मूळच्या लॅटिनमधून जन्माला आलेलं आहे आणि आजचं मराठी हे मूळच्या प्राकृतमधून आकारास आलेली भाषा आहे. त्यामुळं असा कोणीही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही की कोणत्याही भाषेमध्ये इतर भाषेतले शब्द नसतात, तर ते असलेच पाहिजेत, त्याच्याशिवाय कोणती भाषा समृद्ध होत नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा मराठी भाषा गौरव दिन असं म्हणतो तेव्हा ज्या मराठी भाषेला 2000 वर्षाची परंपरा आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी सगळी कागदोपत्राची प्रक्रिया असावी लागते ती रंगनाथ पठारेंच्या समितीनं ती केंद्र शासनाला खूप पूर्वी सादर केलेली आहे आणि ती अद्यापपर्यंत केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. ही एक गोष्ट मला या निमित्तानं गौरव दिनाच्या निमित्तानं सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. ज्या भाषेला 2000 वर्षांचा इतिहास आहे त्या मराठीमध्ये केवळ इंग्रजी नाही तर अरबी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत, उर्दू शब्द आहेत, अगदी जापनीजसुद्धा शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजे रिक्षा आणि जपानसारखा चॉकलेट आणि जपानसारखा रिक्षासारखा शब्द जापनीज भाषेमधून आलेला आहे. तसे अनेक शब्दप्रयोग म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्राकृतमधून मराठी आकाराला येत असताना वेगवेगळ्या भाषेतले शब्द आले, संस्कृतमधले आले. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतले शब्द येताना सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या भूप्रदेशातून येणाऱ्या लोकांच्या मराठी भाषेचा वापर राज्य शासनामध्ये व्हावा, राज्य व्यवहारामध्ये व्हावा म्हणून त्यांनी स्वतंत्र मराठीचे राज्य व्यवहार कोश निर्माण केले. तर तेही गोष्ट आपल्याला या निमित्तानं लक्षात घेता आली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये जेव्हा इंग्रजीचा प्रभाव वाढला तेव्हा त्या काळामध्ये एक भाषाशुद्धीची चळवळ पण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यातून अनेक इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचा प्रयत्न झाला. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या भाषेला, पारिभाषिक भाषेला मराठीतून पर्याय देणं किंवा कोणत्याही भाषेतून पर्याय देणं ही गोष्ट जितकी खरी आहे तितके काही शब्द तसेच्या तसे स्वीकारलं जाणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की त्या भाषेमध्ये एखादा शब्द तयार होत असताना त्या भाषेचे कल्चर असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडं संत जनाबाईचं एक अभंग आहे की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. आता याच्यामध्ये पदर ही जी संकल्पना आहे ती संकल्पना मुख्यतः मराठी माणसाची किंवा भारतीय माणसाची आहे. जर युरोपियन कंट्रीजमध्ये जर पदर ही शब्दांची संकल्पना नसेल तर त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये होऊ शकत नाही. किंवा उष्ट खाणं हा जो प्रयोग आहे तर उष्ट खाण्याला इंग्रजीमध्ये एकही पर्याय तुम्हाला सापडणार नाही, कारण उष्ट खाण्याची प्रक्रिया युरोप कंट्रीजमध्ये असत नाही. हे जसं मराठीच्या बाबतीत सिद्ध होतं तसं इंग्रजीच्या बाबतीत सुद्धा मराठीमध्ये झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मोटरसायकल आपण जर घेतली तर मोटरसायकलला जेवढे पर्याय इंग्रजी आलेले आहेत म्हणजे ट्यूब आहे, टायर आहे, पंक्चर आहे, सीट आहे, हँडल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, सगळे पर्याय इंग्लिश. आणि आपण त्याला म्हणतो की बघा इंग्लिश किती जागतिक भाषा आहे आणि त्याला मराठी पर्याय नाही आहेत. पण त्याच्या पॅरलल जर आपण एक प्रश्न असा विचारला की बैलगाडी शब्द समजा आपला मराठी आहे तर त्या बैलगाडीला जी सगळी नावं आहेत ढकली, खुटली, पाटली, बंदपट्टा, येटा, नाडा, धावपट्टी, तर याला इंग्रजी पर्याय तुम्ही नाही देऊ शकत. का तर बैलगाडी हे मराठी प्रॉडक्ट आहे आणि मोटरसायकल इंग्रजी प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे कोणतीही भाषा श्रेष्ठत्व कनिष्ठ नसते आणि ते प्रॉडक्ट जेव्हा त्या भाषेमध्ये येतं तेव्हा ते प्रॉडक्ट त्या भाषेतले शब्द घेऊन येत असतं. त्याच्यामुळे इंग्रजी श्रेष्ठ, मराठी कनिष्ठ किंवा आपण बोलतो ती कनिष्ठ आणि पुण्यातला माणूस बोलतो ते श्रेष्ठ असं बिलकुल कुणी मानायचं काही कारण नाही. हे जे भाषिक राजकारण गेले अनेक वर्ष या देशामध्ये चालू आहे त्याच्या पाठीमागचा एक हिडन पॉलिटिकल अजेंडा आहे आणि हिडन कल्चरल अजेंडा आहे. आणि तो अजेंडा असा असतो की तुम्हाला मग मराठी नीट बोलता येत नाही, मग तुम्ही मराठीचं काय करणार. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात महात्मा फुलेंच्या संदर्भात सुद्धा असा प्रश्न निर्माण झाला. पुण्यामध्ये जे संमेलन भरवण्यात आलं होतं आणि त्याचं संमेलनाचं निमंत्रण महात्मा फुलेंना दिलं गेलं नाही आणि ते निमंत्रण न देताना असं कारण सांगितलं होतं की अगोदर तुम्ही मराठी तर नीट बोलायला शिका. म्हणजे हे परंपरा महाराष्ट्रामध्ये आणि जगभरामध्ये आणि भारतामध्ये पण ही सतत सुरू आहे. तर मराठी नीट बोला याचा अर्थ काय? याचा अर्थ काहीच नसतो की साधं उदाहरण मी सांगतो की नव्हता हा शब्द आहे
जर नव्हता हा शब्द जर शुद्ध आहे आणि नव्हतामधला जर न काढला आणि फाता शब्द राहतो तर तो अशुद्ध कसं काय म्हणतो आपण? म्हणजे होय म्हटलं काय किंवा फाता म्हटलं काय, तर हा अशुद्ध शब्द असत नाही. त्यातला एक नकार काढला, नव्हतामधला फाता राहिला. तो होताच म्हटलं पाहिजे असं बिलकुल नाही. म्हणजे हे जे भाषिक राजकारण का खेळलं जातं तर त्याचं कारण आहे की एका विशिष्ट वर्गाची, त्याच्यामध्ये फक्त कुठला ब्राह्मण वर्गच असला पाहिजे असं नाही, परंतु आमचा एक पॉलिटिकल कल्चरल अजेंडा असतो आणि तो राबवण्यासाठी समोरच्या माणसाला कमी लेखण्याच्या ज्या प्रथा असतात तर त्या प्रथेमध्ये भाषा एक महत्त्वाचं काम करत असते. आणि म्हणून या राजभाषा दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एक अशी विनंती करेन किंवा सर्वांना एक अशी सूचना करेन की मराठीचा गौरव करताना इतर कोणत्या भाषेला कमी लेखण्याचं कारण नाही किंवा इतर भाषा जागतिक आहेत म्हणून मराठीला हीन लेखण्याचं कारण नाही. आणखीन एक प्रश्न सातत्यानं मराठी भाषेच्या संदर्भात उपस्थित होतो की मग एवढं जागतिकीकरण वेगानं सुरू आहे, भाषा मरणार आहेत आणि मग मराठीसुद्धा मरेल का काय? तर ते अजिबात काय असं होण्याचं कारण नाही. मराठीला ज्या 2000 वर्षाची परंपरा आहे ती जर परंपरा आपण तपासली तर मराठीनं सगळी आक्रमणं पचवलेली आहेत. म्हणजे मराठीनं संस्कृतचं आक्रमण पचवलं, मराठीनं अरबी फारशीचं आक्रमण पचवलं, मराठीनं इंग्रजीचं आक्रमण पचवलेलं आहे आणि आजचं मराठी जागतिकीकरणाचं आक्रमण पचवून अत्यंत समर्थपणे उभे आहे. जगात आज लोकसंख्येच्या दृष्टीनं 9व्या क्रमांकावर बोलली जाणारी मराठी भाषा आहे. जागतिक पातळीवर म्हणतो मी, महाभारतापुरतं नाही. इतकी लोकसंख्या मराठी बोलणारी आहेत. हे केवळ महाराष्ट्रामध्ये नाहीत. तुम्ही दिल्लीला जावा, उज्जैनला जावा, इंदोरला जावा, खाली कर्नाटकामध्ये जावा, गोव्यामध्ये जावा, अगदी अनेक ठिकाणी मराठी भाषा बोलणारी, अगदी हरियाणापर्यंत जरी तुम्ही गेलात तर रोड मराठी तिथं सापडतात. त्यातल्या भाषेमध्ये काही बदल असतील पण भाषा अशी कधी संपत नसते. मराठी आजचं मराठी कदाचित उद्या राहणार नाही पण ते नव्या रूपात मराठीच्याच रूपानं येईल. त्याच्यामध्ये इंग्रजी असेल, त्याच्यामध्ये सगळ्या जागतिक फ्रेंच असेल, जर्मनीज असेल, सगळे शब्द असतील. कारण त्या कल्चरमधला एखादा शब्द जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा तिथले काही संदर्भ घेऊन आलेला असतो. म्हणजे मी जसं म्हणालो उष्टला इंग्रजी पर्याय नाही, तसं भाकरीला सुद्धा तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणणार हा प्रश्न येणारच आहे. बरोबर. म्हणजे भाकरीला तुम्ही रोटी किंवा चपाती किंवा आणखीन काय तुम्ही वेगळा शब्द प्रयोग देऊ शकत नाही, कारण भाकरी बनवण्याची प्रक्रिया भारतीय मराठी, तर तिकडची बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे, त्याच्यामुळे तिथं तो शब्द असणार नाही. त्याच्यामुळं भाषा ही तुमच्या सगळ्या जगण्याला, तुमच्या भूप्रदेशाला जोडून येत असते आणि त्याच्यामुळं भाषा टिकत असते आणि भाषा उभी राहत असते. हे जर तत्व आपण गृहीत धरलं तर कोणतीही भाषा लहान मोठी नसते, कोणतीही भाषा श्रेष्ठ कनिष्ठ नसते. तर त्या भाषेचा एक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहास असतो आणि तो काळ बदलतो तसा बदलत असतो. त्याच्यामुळे भाषा बदलण्याचं किंवा भाषा मरण्याचं काही कारण येत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देताना भाषेची वाढ होणार आहे, त्याच्यामध्ये आपला वाटा असावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर भाषा आपण मराठी बोलतो आणि मराठीमध्ये काही शब्द काळानुसार बदलत गेले. सरांनी जसं आता विश्लेषण केलं त्या पद्धतीनं मराठी भाषा तर टिकून तर राहणार आहे आणि कुठल्याही भाषेला आपण कमी लेखत नाही आहे, परंतु मराठी बोलण्याचा आपण प्रयत्न नक्की करावा.